ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे. नागपुरात चीज आणि पनीर सदृश्य पदार्थ अन्न आणि औषध विभागाकडून जप्त करण्यात येत आहेत. 92,000 रुपये किमतीचा 442 किलोग्रामचा पदार्थ मध्य प्रदेशातून नागपुरात आलेल्या बसमधून जप्त करण्यात आला. चीज आणि पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग हा पदार्थ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरला जात असल्याचा अन्न आणि औषध विभागाला संशय आहे. खाद्यतेल, दूध पावडर आणि इतर साहित्याचा वापर करून चीज अॅनालॉग तयार केला जातो. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, नागपुरात हा प्रकार कुठे काय आढळलाय? खरं तर मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात जे आहे ती नागपूर आणि परिसरामध्ये जे आहे ते पनीर असेल किंवा चीज असेल या सगळ्या गोष्टींची आयात केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चीज किंवा पनीर सदृश्य भेसळयुक्त पदार्थ नागपूरमध्ये येतोय अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती येत होती आणि या आधारे ज्यावेळी अन्न औषधी प्रशासन विभागानं माहिती घेतली त्यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधून येणाऱ्या बसमधून अशा पद्धतीच्या पदार्थाची जी आहे ती आवक होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या आधारे ज्यावेळी कारवाई करण्यात आली त्यावेळी चीज आणि पनीर सदृश्य हा पदार्थ जो आहे तो अन्न औषध प्रशासन विभागानं जप्त केलेला आहे. जवळपास 92,000 रुपये या अन्न पदार्थाची किंमत असून 500 किलोच्या जवळजवळचा हा पदार्थ आहे. या सगळ्या पदार्थाचे नमुने जे आहेत ते आता तपासणीसाठी पाठविलेले आहेत. मात्र जो संशय आहे ते खाद्यतेल, दूध पावडर आणि इतर साहित्याचा वापर करून हा चीज अॅनालॉग तयार केल्याची जी आहे ती माहिती आहे. आता जेव्हा प्रयोगशाळेतून याचा सविस्तर रिपोर्ट येईल त्यानंतर हे नेमकं चीज अॅनालॉग आहे की काय हे स्पष्ट होऊ शकेल. मात्र जर या तपासणीत हे सगळं जर भेसळ असल्याचं सिद्ध झालं तर नक्कीच नागपूरमध्ये जे पनीर किंवा चीज मिळतं त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं उघड होईल आणि या दृष्टीनं आता इथून पुढे अन्न औषध प्रशासन विभागाची काय भूमिका असतं हे पाहणं महत्वाचं असेल. बिलकुल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी. आणि आता आपण थेट बारामतीत जाऊया. तिथे अजित पवार यांच्याकडून पोलीस स्टेशनची पाहणी केली जाते, ज्याचं लोकार्पण उद्घाटन आज केलं जाणार आहे. पोलीस उपमुख्यालय आहे आणि अतिशय सुसज्ज असं पोलीस उपमुख्यालय तयार करण्यात आलंय अजित पवार यांच्या पुढाकारातून आणि त्याचीच पाहणी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत. आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर दिग्गज आज बारामतीतल्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मात्र त्याचवेळी बारामती बस स्थानक आणि बारामतीतलं पोलीस उपमुख्यालय जे सुसज्ज असं पोलीस उपमुख्यालय तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच पाहणी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत. अधिक माहितीसाठी जाऊया. जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, काय अपडेट्स? स्वतः आपण पाहिलं की सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील जी काही विविध विकास कामांचे उद्घाटन आज संपन्न होणार आहेत याचा आढावा घेतलेला आहे आणि आता ते बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे जे हेडक्वार्टर्स आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघतोय की आता त्यांनी जे पोलीस अधिकाऱ्यांचे जे वाहनं आहेत त्याचं उद्घाटन केलेलं आहे, त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि आता त्यांचं या जे काय 39 गाड्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत त्याचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे. पुणे विभागामध्ये ह्या सर्व गाड्या त्या पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहेत आणि आपण पाहिले की कशा पद्धतीने कामाची आखणी असली पाहिजे अशा रोखोक असं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. हे जे पोलीस हेडक्वार्टरचं काम होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक आठवड्याला ते स्वतःहून या ठिकाणी भेट देत होते. प्रत्येक कामाची ते पाहणी करत होते. अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे अशी वारंवार देखील त्यांना ते सूचना करत होते आणि आता आपण पाहिलंय की आता आज या सर्व कामाचा शुभारंभ आज या बारामतीत होतोय. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या समेत हा सोहळा संपन्न होणार आहे. आता बारामतीच्या हेडक्वार्टर्सची पाहणी मुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत. बिलकुल जितेंद्र, आपण बारामतीतल्या या कार्यक्रमाचा आढावा घेत राहूच. मात्र तुर्तास दुसरी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवते ती सिंधुदुर्गातली आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि काही इतर मंत्रीगण सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. मुख्यमंत्री भराडी देवीच्या दर्शनासाठी गेलेत. भराडी देवीची जत्रा सुरू आहे सध्या आणि
लाखोच्या संख्येनं चाकरमानी असतील किंवा कोकणवासीय भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भराडी देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेत. एकीकडे बारामतीमध्ये अजित पवार आजच्या कार्यक्रमासंदर्भातला आढावा घेतायत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भराडी देवीच्या दर्शनासाठी. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवते. आपण थेट सिंधुदुर्गात जाऊयात. विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. विशाल, मुख्यमंत्री आणि सोबत कोण कोण आहे भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेले? तर आता पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं जे स्वागत आहे ते भराडी देवीच्या मंडळाच्या वतीने करण्यात आलं. या ठिकाणी आंगणे कुटुंबियांनी त्यांचं स्वागत देखील केलं आणि या ठिकाणी त्यांच्या सोबत ते बांधकाम उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, त्याचप्रमाणे केसरकर देखील आहेत आणि हे मंत्रिमंडळाचे जे मंत्री आहेत ते त्यांच्या मुख्यमंत्री या ठिकाणी आता भराडी देवी आपण आता मुख्यमंत्री जे आहेत ते भराडी देवीच्या मध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही. मुख्यमंत्री जे आहेत ते भराडी देवीचं दर्शन घेत आहेत आणि ते दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर त्या व्यासपीठ आणि आंगणे कुटुंबियांचा जो सत्कार आहे तो मुख्यमंत्री जे आहेत ते पुढील होते. बिलकुल विशाल, आपण ही प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात. एकीकडे बारामतीतली तर दुसरीकडे आंगणेवाडीतली. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस उपमुख्यालयाचं जे काही उद्घाटन होणार आहे त्याच ठिकाणी पोलिसांसाठी ज्या काही सोयी सुविधा आहेत त्यांच्यासाठी असलेल्या कार्स, त्याला हिरवा झेंडा दाखवलाय, त्याचं उद्घाटन होतंय. दुसरीकडे आंगणेवाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले काही त्यांचे सहकारी मंत्री हे देखील भराडी देवीच्या दर्शनासाठी गेलेत. उदय सामंत सुद्धा आपल्याला दिसलेत. तर हे बारामतीतली दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह. तिथे पोलीस ग्राउंडवरती या पोलीस गाड्यांचं, ज्या व्हॅन्स आहेत पोलिसांसाठी, त्याचं लोकार्पण होत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत. अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी युक्त भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना त्यांच्या समवेत आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. बळीराजावर कुठचं संकट येऊ नये ही देखील प्रार्थना केलेली आहे आणि कायमस्वरूपी विकासात्मक दृष्ट्या महाराष्ट्राची घोडदौड राहो ही देखील आम्ही प्रार्थना केलेली आहे. रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत आपले बंधू किरण सामंत आणि मुख्यमंत्री साहेबांचे बॅनर दिसत आहेत. एकीकडे दुसरीकडे चर्चा जी होती की या ठिकाणी उमेदवारी मिळावी, यासाठी कुठे देवीकडे साकडं घातलंय? मला असं वाटतं की जे काय माझ्या मनात चांगलं होतं ते साकडं घातलेलं आहे, परंतु राजकारणावर चर्चा करणारं हे काय कॅम्पस नाही, आपण याच्यानंतर बोलू शकतो. परंतु जे माझ्या मनात होतं ते मी देवीकडे मागितलेलं आहे. निश्चितच काय वाटतं, आजपर्यंत इतिहास आहे देवीकडे मागलेला साकडा पूर्ण झालेला आहे, आजपर्यंत इतिहास आहे राजकीय दृष्ट्या, काय सांगा? नक्कीच इतिहास आहे, म्हणून लाखोंच्या संख्येनं इथं भक्तगण या ठिकाणी येतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आणि सुखाचं साकडं देवीकडे घातलेलं आहे. तर हे होते उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे देवीकडे आपण साकडं घातलेलं आहे, आपल्या मनातली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल असा त्यांचा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप शाह, विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तर आंगणेवाडीमध्ये देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण आले. तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांकडून पाहणी केली जाते आणि तिथे पोलिसांसाठी ज्या काही नव्या कोऱ्या व्हॅन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत उपमुख्यालयासोबतच, त्याचं देखील आज उद्घाटन होतंय. अजित पवार या सगळ्याची पाहणी करतायत. सोबत पोलीस अधिकारी त्यांच्या सोबत आहेत आणि या काही पोलीस व्हॅन्स आहेत ज्या नव्या कोऱ्या गाड्या पोलिसांच्या या ताफ्यामध्ये रुजू होत आहेत, त्यांचं देखील एक प्रकारे लोकार्पण. अतिशय सुसज्ज असं पोलीस उपमुख्यालय अजित पवार यांच्या पुढाकारानं बारामतीमध्ये उभारण्यात आलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भराडी देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत आणि ते आता माध्यमांशी बोलतील. दर्शन घेतले, सगळ्यांना शुभेच्छा. देवीची कृपा सगळ्यांवर राहू दे, महाराष्ट्राचं उत्कर्ष होऊ दे. हॅलो 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 हॅलो. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील देवीचं दर्शन घेतलं. त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आहेत. आज नमो महारोजगार मेळावा आहे आणि त्याच्या आधी
सगळी कामांची पाहणी ते करतायत. दुसरीकडे जाऊयात आपण, आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आंगणेवाडीतून आपल्या सोबत आहेत. विशाल, मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देत आहेत? मुख्यमंत्री आता या ठिकाणी भराड देवीचं दर्शन घेऊन व्यासपीठाकडे गेलेले आहेत आणि व्यासपीठावर ते दर्शन घेण्यासाठी आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं ते आता अंगणे कुटुंबियांकडून जो सत्कार आहे तो सत्कार स्वीकारताना पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आताच उदय सामंत होते. उदय सामंतांनी आपल्याकडे प्रतिक्रिया दिलेलीच आहे. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर जे आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि राहुल नार्वेकरांची जी प्रतिक्रिया आहे ती म्हणजे संपूर्ण देशात शांतता राहो आणि ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व प्रत्येकाच्या पूर्ण होत अशी ती एक आपली इच्छा जी आहे ती देवीकडे व्यक्त केली असं देखील राहुल नार्वेकर म्हणालेले आहेत. आणि जो अंगणे कुटुंबियांकडून जो सत्कार आहे तो स्वीकारण्याचं आता स्वीकारत आहेत मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत राहुल नार्वेकर आहेत, त्याचप्रमाणे माजी खासदार निलेश राणे आहेत, दीपक केसरकर आहेत, उदय सामंत देखील त्यांच्यासोबत आहेत. आणि या ठिकाणी सत्कार जो आहे तो स्वीकारण्याचं जे काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे. मात्र एकीकडे दुसरीकडे बघितलं तर या ठिकाणी उदय सामंत यांनी देखील आपल्या ज्यावेळी त्यांना आपण विचारलं की आपण काय साकडं घातलं देवीकडे, कारण इच्छापूर्तीची देवी म्हणून एक ओळख आहे अंगणेवाडीची, पण त्यांनी असं म्हटलंय की मी जे माझ्या मनात होतं ते व्यक्त केलंय, मात्र ते जे आहे ते लवकरच आणि निश्चितच पूर्ण होईल असा एक विश्वास देखील या ठिकाणी उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. बिलकुल विशाल, आणि आणखी इतर कोण नेते मंडळी किंवा मंत्रिमंडळातले कोण सहकारी मुख्यमंत्र्यांचे त्यांच्यासोबत आज आलेले आहेत? आणि आज इतर भाविकांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात असेल आणि आता मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येणार म्हटल्यावर त्या तेवढ्यापुरतं सर्वसामान्यांसाठीचं दर्शन थांबवण्यात आलंय का, किंवा काय सोय करण्यात आली आहे? व्हीआयपीच्या मुवमेंट आहेत त्याच्यामुळे कुठेतरी ह्या जे दर्शनच्या रांगा आहेत त्या थांबवलेल्या आहेत. लाखो भाविक जे आहेत ते रात्री पासून दर्शन घेत आहेत आई भराडी देवीचं. आणि हे दर्शन घेत असताना जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला, अबालवृद्ध आणि जे आपण जर एक विशेष पाहिलं याकडे तर कोकण रेल्वेची एक देखील कोकण रेल्वे मार्गावर धावते आणि ती आता सिंधुदुर्गात देखील पोहोचते. त्यामुळे जनसमुदाय आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भक्तांच्या ज्या रांगा आहेत आईच्या दर्शनासाठी, आईला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. विशाल, आणि एकूणच काय वातावरण आहे, किंवा कधीपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी आंगणेवाडीमध्ये आहेत आणि काय इथून पुढचा कार्यक्रम आहे? आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हा रात्री अगदी 12 वाजेपर्यंत पण निश्चित नव्हता. मात्र अंगणेवाडी आणि भराडी देवीचं दर्शन हे मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाचं होतं असंच म्हणावं लागेल. कारण कालपर्यंत मुख्यमंत्री येणार अशी चर्चा आणि अशा प्रकारचे बॅनर जे होते ते सिंधुदुर्गात ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. आणि तेचा बॅनर जो प्रत्यक्षात सारखं झालं, कारण मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी रात्री 12 वाजता जो त्यांचा नियोजित दौरा असलं देखील भराडी देवीचं दर्शन घेणं हे पहिलं प्राथमिक त्यांनी स्वतःसाठी एक म्हणजे आशीर्वाद भराडी देवीचा घेण्यासाठी मुख्यमंत्री जे आहे ते आता सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला किंवा अबालवृद्ध जे आहेत ते देखील दर्शन घेतात. आणि प्रत्येकाला या ठिकाणी जर आपण या जत्रेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर लाखो भाविक ज्यावेळी या सिंधुदुर्गामध्ये या जत्रेसाठी येतात तर प्रत्येकाला देवीचं दर्शन हे होतंच. आणि या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा असते की आपली मनातली इच्छा पूर्ण व्हावी आणि ते इच्छा पूर्ती झाल्यानंतर ते त्याचं जे काही मागणं असेल ते पूर्ण करण्यासाठी किंवा ज्या पद्धतीत बोललेला नवस असेल तो फेडण्यासाठी जे माहेरवाशिनी असतील किंवा या ठिकाणी जे परदेशी असलेले ग्रामस्थ नागरिक या अंगणे कुटुंबीय असतील, जे परिवारातील सदस्य असतील हे देखील या ठिकाणी आवर्जून या जत्रोत्सवाला उपस्थित राहतात. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे, त्याची ही थेट दृश्य आपण पाहत होतो. यानंतर एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मदरशात एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मौलाना आणि मारहाण करणाऱ्या एका विद्यार्थ्यावरती कारवाई करण्यात आली आहे. 324 आणि 323 कलमाप्रमाणे आणि 75-87 बाल न्याय अधिनियम 2015 प्रमाणे 3 वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी अविनाश कानड जे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अविनाश, कोण हे मौलाना होते ज्यांनी या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मारहाण करायला लावली होती? काय आता त्यांच्यावरती कारवाई होतीये?
नक्कीच आपण जर बघितलं तर काल दिवसभर आपण ही बातमी लावून धरली होती. जो अमानुषपणे ज्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती, विशेष म्हणजे एका मदरशामध्येच ही मारहाण करण्यात आली होती. जर या मारहाणीचे व्हिडिओ बघितले तर अंगावर थुंकून आणि हाताने मारहाण करणं, त्यानंतर खुद्द मौलानाने एका दांड्याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. तालिबानीप्रमाणे जसं तालिबानमध्ये शिक्षा दिल्या जाते त्याप्रमाणे ही मारहाण करण्यात आली होती आणि हे मदरशामध्येच ही मारहाण झाली असल्याने संताप व्यक्त होत होता. ही बातमी आपण काल दिवसभर लावून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी यामध्ये 2 आरोपींना अटक केलं होतं. एक तर त्या मदरशामध्ये जे मौलाना आहेत, जे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कुराण शिकवतात ते, आणि दुसरा म्हणजे सर्वात पहिले त्या विद्यार्थ्याला मारणारा विद्यार्थी, या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसाचा MCR सुनावलाय, म्हणजे न्यायालयीन कोठडी यांना 14 दिवसाची दिलेली आहे. जी कलमं पोलिसांनी लावलेली आहेत त्या कलमानुसार जर विचार केला तर 3 वर्ष यांना शिक्षा होऊ शकते. आता 14 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस पुन्हा न्यायालय कुठल्या पद्धतीची शिक्षा यांना सुनावतं हे पाहावं लागेल. मात्र पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार अजूनही यामध्ये जो एक मौलाना आहे, म्हणजे एका मौलानाला अटक केली आणि दुसरा मौलाना फरार आहे, त्याचा सुद्धा शोध आता पोलीस घेत आहेत आणि लवकरच त्याला देखील ताब्यात घेऊ असं पोलिसांचं म्हणणं आहे. एकूणच काल दिवसभर न्यूज 18 लोकमतने जो हा सर्व एजेंडा किंवा ही बातमी लावून धरली होती त्यानंतर त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा इम्पॅक्ट देखील पाहायला मिळाला. आदिती तटकरे असतील मंत्री, त्यांनी देखील आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. एकूणच आपण या बातमीच्या तपशिलापर्यंत जात आहोत आणि जर आपण काल मदरशामध्ये जाऊन बघितलं असतं तेथील नागरिक असतील किंवा शेजारी राहणारे असतील तर त्यांनी सर्वांनीच या घटनेबाबत संताप व्यक्त केलेला आहे. मग मुस्लिम मंडळ असेल किंवा मुस्लिम संशोधन मंडळ असेल किंवा हिंदू संघटना असतील, यांनी सर्वांनी या घटनेचा निषेध केलाय आणि यामधले वेळोवेळी अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत देत राहूयात. बिलकुल अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसला. काल दिवसभर आपण ही बातमी लावून धरली आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती आता कारवाई केली जाते. आणि आता थेट जाऊया सिंधुदुर्गात. आंगणेवाडीत मुख्यमंत्री बोलतायत. शुभेच्छा देणार. शुभेच्छा सगळं काय आई भराडी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भराडी देवीचे भक्त बांधव भगिनी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या आईची ख्याती नावलौकिक आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक या ठिकाणी येतात. मंदिराचं काम देखील चांगलं सुरू आहे. अंगणे कुटुंबीय या देवस्थानाचं सगळं जे काय पावित्र्य मांगल्य आणि इथलं डेव्हलपमेंट करताय. खरं म्हणजे अंगणे परिवार एवढं मोठं काम करतोय हे खरं म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही करता येईल ते त्यांनी सांगावं आणि भक्तांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सोयीसुविधा त्या तिथं कुठेही सरकार मागे पडणार नाही. पब्लिक सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक आपलं बाथरूम्स या ठिकाणी आणखी कमी पडले तरी आपल्याला करता येतील कलेक्टर. आणि पाण्याचं जे काही प्रश्न आहे तोही आज त्यांनी सांगितला आहे आणि तो पाण्याचा प्रश्न देखील आपण कसा सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. भक्तनिवासचं बोलायचं नाही, भक्तनिवास तुम्ही सांगितलं आणि अंगणे परिवाराने भक्तनिवासाच्या बद्दल देखील सांगितले पण ते परमिशन निघून द्या. ते मिळाल्यावर म्हणजे परवानगी मिळाल्यावर, परवानगी म्हणजे सरकारची नाही आपल्याला देवीची,
आणि तर बोलतील परवानगी आपल्याकडे देवीचा कौल घ्या. आणि मग तेही आपल्याला करता येईल, कारण इथे लाखो भाविक भक्त येतात, एका श्रद्धेने येतात, न चुकता येतात. आज खूप कार्यक्रम होते, पण योग होता इथे यायचा. पहाटे 4ला उठलो, 5ला विमान पकडून इकडे आलेलो. त्यामुळे शेवटी एक देवीचं एक जे सत्व आहे आणि ते बरोबर इकडे आपल्या भक्ताला दर्शनाला खेचून आणतं. याच्यातला तसं बघायला गेलं तर आपलं का अध्यक्ष महोदय आपलं तसं येण्याचं प्रयोजन नव्हतं. पण मनामध्ये होतं की पण आज 2 तारीख महत्त्वाची असते. या तारखेला या ठिकाणी सर्वजण येतात. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मी आलो. आईच्या आशीर्वादाने या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली आहे. लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. आणि मग राज्याच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून देखील गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले आणि सर्व लोकांच्या हिताचे, शेतकऱ्याचे, कामगारांचे, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण काम करतोय. काल देखील अधिवेशनात देखील अनेक मोठे निर्णय आपण घेतले आणि या कोकणासाठी खास आपण सिंचनाचे प्रकल्प वाढले पाहिजे, बॅकलॉग आपला जो आहे भरून काढला पाहिजे, यासाठी देखील चर्चा झाली. आणि ज्या ज्या ठिकाणी, म्हणून मी आता म्हणालो कलेक्टरना, जिथं जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे तिथे आपण छोटे मोठे मध्यम बंधारे करून या भागामध्ये खाली वाहून जाणारं पाणी जे आहे हे आपल्याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि या भागामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता या ठिकाणी बारमाही शेतकऱ्यांना आपल्या पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून रस्ते असतील, दिवाबत्ती, आरोग्य, पाणी, सिंचन, या सर्व बाबी ज्या आहेत या आपण शासनाच्या माध्यमातून जेवढं आपल्याला करता येईल. रस्ते झाले इकडे तर चांगले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोकणातला रस्ता जो आहे तो देखील आता पूर्ण होतो. आणि मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग हा एक आपण जसा मुंबई पुणे केला ॲक्सेस कंट्रोल, नागपूर मुंबई केला, तसा मुंबई सिंधुदुर्ग पण आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता करतोय, जेणेकरून अतिशय अर्ध्या वेळेमध्ये या ठिकाणी लोकांना पोहोचता येईल, पर्यटनाला वाव मिळेल. इकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. आपले बीच खूप चांगले आहेत. या बीचला देखील त्या रस्त्याच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये सुविधा मिळतील. आपण कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण नवीन निर्माण केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून देखील इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना, इकडच्या ग्रामस्थांना अनेक सुविधा देता येतील. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण, आपलं सरकार म्हणजे तुमचंच सरकार आहे, आपल्या भराडी आईच्या आशीर्वादाचं सरकार आहे. आणि नक्कीच या भागात येणाऱ्या भक्तांना ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या आपण सांगत जा. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही नाही करू शकणार. तर पण कुठंही काही सरकार कमी पडणार नाही एवढंच सांगतो. आपण या ठिकाणी सन्मान केलात, या ठिकाणी बोलावलं, याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देवी भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. पत्रकारांना पण खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साकडं काय घातलं देवीचरणी? देवीच्या चरणी साकडं काय, देवीला सगळं माहीत आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतकऱ्यांवर, बळीराजावर आलेलं संकट दूर हो, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुखी, समृद्धी, संपन्न, आनंदी कर. बाकी दुसरं काही मागण्याची आवश्यकता नाही. एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. ती संधीचं सोनं करून लोकसेवा, जनसेवा, राज्याचा विकास सुरू आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता कोर्टामध्ये गेलेला आहे. सरकार त्यावेळी या संदर्भातलं काही दाखल करणार का? केलेलं आहे, यावेळी दाखल केलं आहे. आणि मराठा आरक्षण टिकणार
कायद्याच्या चौकटीत बसणार हेच असं सगळ्या त्रुटी दूर करून दिलेल्या आहेत. तर आंगणेवाडीत भराडे देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते, आपण ऐकलं. एक छोटासा ब्रेक घेऊन इथे लगेच परत येऊयात. रोजगाराच्या शोधातील युवक